जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 2 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। तसेच शासनाने दखल न घेतल्यास 21 ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही दिला होता। त्यानुसार समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वात साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा चौफुलीवर हजारो आदिवासी महिला पुरुषांनी रास्ता रोको आंदोलन केले। अनुसूचित कड क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती सुरू करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करण्यात यावी। आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी व आदिवासी विकास विभागांतर्गत साक्री तालुक्यातील रोहोड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे शेवाळी ते नेर दरम्यान वाहतूक बराच वेळ ठप्प होती। या रास्ता रोको आंदोलनात साक्री तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व 118 ग्रुप ग्रामपंचायत, 38 स्वतंत्र महसूल गावे, 202 गाव, वाडे, पाडे येथील आदिवासी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रतिनिधी अजय भरसट, धुळे। जिंदाबाद। जय आदिवासी मित्रांनो, गेल्या 18-20 वर्षापासून नाशिकच्या क्लब मैदानावर जो पेसा संघर्ष समितीच्या वतीने जो आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रातील वर्ग 3 आणि वर्ग 4 चे 17 प्रकारचे जे पद रिझर्व्ह असतात पेसा क्षेत्रामध्ये, या पेसा भरतीला जो स्टे आणलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने, या संदर्भातला आंदोलनाचं तिथून जो बनवा पेटलेला आहे त्याची ठिणगी साक्री तालुक्यात पडलेली आहे। आणि साक्री तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती आज साक्री तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज पेसा संघर्ष समितीच्या वतीने या नॅशनल हायवेवर चक्का जाम केलेले आहे। या आंदोलकांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की आदिवासी संविधानमध्ये जो अनुसूचित क्षेत्र दिले गेलेले 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची हे फक्त संविधानाच्या पुस्तकातच आहे, धरातलवर त्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणूनच या पेसा क्षेत्रामध्ये जे 17 प्रकारचे 17 संवर्ग जे पद निर्माण झालेले याची अंमलबजावणी गेल्या 12 वर्षापासून महाराष्ट्रात झालेली नाही आणि ती अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। आदिवासी तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावं त्यांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये, ही प्रमुख मागणी घेऊन आणि त्याच्यासोबत अनुसूचित क्षेत्रातले जेवढे कायद्यांची जी अंमलबजावणी ती प्रभावीपणे व्हावी या उद्देशाने आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या ठिकाणी साक्री आणि शेवाळी फाट्याजवळ हा चक्का जाम केलेले। या आंदोलनाच्या वतीने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्ही लक्ष वेधू इच्छितो। जर का आदिवासींचे न्याय हक्क संविधानानुसार अंमलबजावणी नाही होत असेल तर स्टेट गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो। आदिवासींचे अधिकारांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर हे आंदोलन पेटवलं जाईल आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्था जी बिघडेल याला सर्वस्व जबाबदार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट राहील असं मी जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। जय आदिवासी।